डायबिटीज का होतो? तुमच्या बीटा सेल्स त्या डिस्ट्रक्ट होत चाललेल्या असतात, त्या मृत पावतात किंवा अधमृत पावतात. तर मग त्याच्यामुळे काय होतं, कुठेतरी इन्सुलिन सिक्रेशन लॅक असतं, इन्सुलिन सिक्रेशन होत नाही आणि त्यामुळे शुगर जो आपण खातोय ती कुठेतरी पचत नाही, ती तशीची तशी रक्तामध्ये मिक्स होते आणि जशी ती रक्तामध्ये मिक्स होते तेव्हा त्याला कळतं की मला साखरेचा आजार झाला, साखर झाली. शुगर हा डायबिटीज आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. जर सपोज होमिओपॅथी मेडिसिन याला जर ट्रीट करायला गेलं तर त्याच्या ज्या बीटा सेल्स आहेत ह्या पुन्हा ऍक्टिव्हेट होतात, त्या पुनर्जीवित होतात. थायरॉइड सेल्स त्या पुनर्जीवित होतात, त्या पुन्हा काम करायला लागतात. आणि जर सपोज आपण त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर त्या रुग्णाला रिव्हर्सिबल चेंजेस बघायला मिळतात. म्हणजे जसं की हे जे डिसीजेस आहेत हे इरिव्हर्सिबल डिसीजेस म्हणून याला म्हणतात, ऑटोइम्युन डिसीजेस म्हणतात. याला काहीच उपायच नाहीये असं सांगतात. असं नाहीये, होमिओपॅथीकडे याला 100% याच्यामध्ये